माणसं इथं रुपया करता जीव काढतात, त्यांना काय मागायचं? रुपया करता मारतात माणसं. धन लोभ्या जैसे आवडे हे धन. अहो अक्षरशः धन माणसं किती किती पैशाला. एका नाव वयाच्या 70ला, वेळ आता फार कमी आहे पण तरी जाता जाता सांगून जाते. वयाच्या 70ला एकानं पंढरपूरला निघाला. बरं आता विचार करा, जे 70ला पंढरपूरला निघाला ते थोडं चिकट असेल का? तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासारखं उदार असेल? 70ला पंढरपुरात निघालं. गावातल्यांनी सांगितलं, बाबा रे, अरे जगायचं असेल, या जीवन सुखी करायचं असेल, या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर एकच पर्याय आहे. कोणता पर्याय? अरे एकच पर्याय, या डोळ्यांनी एकदा तरी एकदा पंढरपूर पाहावं, हित करून घ्यावं. म्हणला बरोबर आहे, मरणाची भीती मरणाची आहे. निघाला पंढरपूरला. भयान चिकट. पंढरपुरात मजल दर मजल मजल दर मजल करत 11:45ला पोहोचला आणि गेला. पंढरपुरातला पहिला विधी आहे गेल्या गेल्या. जागेत ना तुम्ही? कोणता? शाबास. पंढरीतला पहिला विधी आहे चंद्रभागे स्नान. नियमाप्रमाणे गेला, चंद्रभागेच्या जवळ गेला, कपडे बिपडे सगळं बाजूला, साहित्य ठेवलं. मला वाटतं त्यांचं कीर्तन चालू आहे. हा जाऊ द्या. गेला चंद्रभागेचं स्नान करण्याकरता, कपडे बिपडे बाजूला ठेवली आणि जसा स्नानाकरता पात्रात जाणार, दादा माझ्याकडे लक्ष असू द्या, जसा स्नानाकरता पात्रात जाणार तेवढ्यात त्याच्या पुढं हे असा लांबडा पांढरा अंगरखा, पायामध्ये मान चोळणा, त्याच्यावरती बांधलेली घुंगरं, हातामध्ये एका हातात तो मंजीरा आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये त्या मोत्याच्या आणि कवड्यांच्या तुळशीच्या भरमसाठ माळा आहेत, या अवघ्या चेहऱ्यावरती गंधाच्या मुद्रिका आहेत, गोपीचंदनाचे तिळे आहेत आणि डोक्यावरती भली मोठी मोरपिसाची टोपी आहे. काय म्हणतात त्याला? जसा आला, आल्यावरती गप्प बसावं त्याला वासुदेव कसं म्हणणार? हा, जसा आला पुढं, आल्या आल्या आवाज दिला, आळंदीचार ज्ञानोबारायाला, देहूचार तुकोबारायाला, जेजुरीचार खंडेरायाला, सुनकिऱ्याचा सिद्धोबा देवाला, पंढरीचार पांडुरंगाला, माई वाचुनी रड नाही, जाळा वाचुनी कड नाही, धन पावल वासुदेवाला, धन पावला, धन पावल वासुदेवाला, धन पावल, धन पावल वासुदेवाला, धन पावला, धन पावल वासुदेवाला, धन पावल, धन पावल, धन पावल सत्यवाला, धन पावला, धन पावल सत्यवाला, धन पावल, धन पावल सत्यवाला, धन पावल, धन पावल सत्यवाला, धन पावल, धन पावल, धन पावल. मला माहिती असलं वाजायला लागलं की तुम्हाला बी दम निघत नाही, यांना तर नाहीच निघत. बरं आहे, पण ऐकायला चांगलं वाटतं त्याच्यामुळे मजा. आला ना त्याच्या पुढे तो बाबा, काय म्हणले त्याला? वासुदेव. जसा पुढे आला त्यांनी पाहिलं, कोण तुम्ही? नाही म्हणले, येड्या, जीवाला वासुदेव म्हणतात. कसा करता आला? काय पाहिजे असणार वासुदेवाला? अरे गरीब बिचारा वासुदेव. राहू दे, राहू झालं आता, थोडं राहील. उद्या रात्री तर कोणी बोलवणार नाही तुम्हाला इथं, तुम्ही आला तरी कोणी विचारणार नाही. थोडी दम काढा आता, 15-20 मिनिटं.
कुठं आलतो आपण? काय झालं? वयामुळे जरा अवघड होत. वासुदेवाला वासुदेवानं विचारलं, त्याला विचारलं कसं काय आलात? काय म्हटले, गरीबाला बिचाराला एखादा रुपया पाहिजे असणार, दुसरं काय इच्छा आहे वासुदेवाची? रुपया 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 हादरला ना रुपया म्हणल्याबरोबर. म्हणलं असं काय करता? म्हणलं गावातल्या वारकऱ्यांनी मला सांगितलंय, जुन्या जाणत्यांनी सांगितलंय, ज्यांनी पंढरपूर पाहिले त्यांनी सांगितलंय, चंद्रभागा मोठी आहे, पंढरपूर मोठा आहे, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात हौशी येतात, नवशी येतात, गवशी येतात, चोरटे पण येतात. मग म्हणलं बाबा मी तुम्हाला नाही म्हणत नाही, त्याचं काय झालं, मी आणले हो पैसे आणले, पण काय झालं इथं चोरी करतात म्हणून इथं चंद्रभागेला नाही आणले हो. एक काम करा, मी नाही म्हणत नाही तुम्हाला, या खोलीवर देतो. आणलंय मी, खोलीवर आणलेत, मी देतो, या तुम्ही माझ्या खोलीवर. असं वासुदेव म्हणला तुझ्या खोलीवर येतो. झालं, त्याने आंघोळ केली का नाही बिचारस त्याच्या मनाला माहिती, गेला का नाही चंद्रभागेत डुबकी मारायला त्याचं त्याला माहिती. जसा पळत सुटला त्या धर्मशाळेत, त्या खोलीच्या आतमध्ये कडी कुलूप लावून आतमध्ये जसा गेला, भांगपट्टी केली, कपडे बदलले, चकाचक आरशात समोर उभा, आणि जसा उभा राहिला त्याच्या अंतर्मनाने त्याला प्रश्न केला, कसं बसवलं? कुणाला? वासुदेवाला. का रुपया मागायला आलता तुम्हाला? मग त्याला म्हणलं काय, ये की खोलीवर. मग अरे काय तो वासुदेव येडा, त्याला कळत नाही. एवढं मोठं पंढरपूर आहे, पंढरपुरात कित्येक रस्ते आहेत, रस्त्यामध्ये कित्येक गल्ल्या आहेत, गल्ल्यांमध्ये बोळ्या आहेत, बोळ्यांमध्ये धर्मशाळा आहेत, कित्येक धर्मशाळांच्या मध्ये एवढे मधल्या आहेत, मधल्यांमध्ये किती खोल्या आहेत, त्या खोल्यांमध्ये नेमक्या कोणत्या खोलीत मी आहे त्याला काय कळणार येड्याला? कसं बसवलं? स्वतःची पाठ थोपटली, शाबास पट्ट्या. असा संवाद त्याच्या मनाचा आणि त्याचा चालला 11ला 5 कमी असताना. जसा मला वेळेचं भान तुम्हाला द्यायलाच पाहिजे ना. जसा संवाद चालला, तो संवाद चालता चालता वाजलं दार, गडबडला. अरे म्हणलं इथं कोण आहे माझ्या ओळखीचं, आलाच कस काय इथं कोण, कशा करता आला असेल? म्हणलं जाऊन बघू देत तरी खरं. दार उघडलं, दार उघडल्या बरोबर आवाज आला, आळंदीचार ज्ञानोबारायाला, देहुचार तुकोबारायाला, जेजुरीचार खंडेरायाला, पंढरीचार पांडुरंगाला. माय वाचून रड नाही, जाळा वाचून कड नाही, दान पावल आवाज दिल्या दिल्यात मुंग्या आल्या त्याच्या डोक्यात. म्हणा तुम्ही तू, अरे तुला माझी खोली कशी कळली? त्या वासुदेवानं हळूच सांगितलं, येड्या तुझ्या खोलीपेक्षा माझी खोली मोठी असल्यामुळे तुझी खोली कळायला वेळच लागला नाही. काढ रुपया, काढ काढ रुपया. म्हणलं हे पक्क मागं लागलं माझ्या, सुट्टीच नाही. म्हणला हो बाबा मी नाही म्हणत नाही तुम्हाला द्यायला, पण त्याचं काय झालं, गावातल्या वारकऱ्यांनी सांगितलं जास्त पैसे सोबत नेऊ नको, चोऱ्या होतात. मी आधी तुम्हाला ते पाठ झालं. आम्हाला बाबा तेच तर सांगतोय मी, जास्त पैसे आणले नाहीत, फक्त तिकटापुरते तेवढे आणले. मी नाही म्हणत नाही बाबा, नाही म्हणणं माझ्या स्वभावात नाही बाबा. एक काम करा, या की गावाकडं. असं गावाकडे येतो. गेला बाबा निघून वासुदेव. यांनी
हे ती बॅग उचलली, असा पळत सुटला चिंगाट, मागं बघितलंच नाही पंढरपुराकडं. हे प्रायव्हेट गाडी केली 4 तासात गावाकडं. आता गाव कोणतं ते मी नंतर सांगते. 4 तासात गावाकडं. जसा आला तालुक्याच्या ठिकाणाहून बायकोला फोन केला, हॅलो आलो. अगं बाई लवकर आलोय, आलो पंढरपूरची यात्रा करून आलो, ओवाळायचं ताट तयार ठेव. आता हे लायकीच होत. रुपये नाही दिला त्याने पंढरपुरात. बिचारी काय करेल आता. अडला हरी तुम्ही म्हणा, मला जायचंय इथून. काय करेल बिचारी, नाईलाज झाला तिचा. आला तो बिचारा, जसा आला गावात आला, गावातून घराच्या दारात आल्या बरोबर झालं त्याचं वळण झालं, सगळं झालं, औक्षण झालं, गंध झाला. जसं आत आल्याबरोबर बायकोनी पहिला प्रश्न विचारला, दादा आल्या पहिला प्रश्न विचारला, का हो कशी झाली वारी. आता यातली जी वारकरी माणसं आहेत ना, ज्यांनी वारी केलेली आहे पंढरपूरची, आळंदी पंढरपूर, त्यांना चांगलं माहिती आहे वारी करण्यात जो आनंद नाही तो वारी सांगण्यात आहे. पाटील करायची 25च दिवस, आळंदी ते पंढरपूर करायची 25च दिवस, पण सांगायची 11 महिने 5 दिवस. असं झालं, अमुक घडलं, तमुक घडलं, अशी मजा आली, असं रिंगण पाहिलं, असं झालं, हे इथं झालं, हे तिथं झालं, सगळं 11 महिने माणसानं आठवणी पुरत नाहीत. करायची थोडी, सांगायची भरपूर. झालं त्यांनी सुरुवात केली, असं झालं तसं झालं, हे अमुक घडलं, ते तमुक घडलं, ते तसं झालं. असं करता 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 दोघं बैठकीत बसलेले आहेत, दोघांच्या गप्पा चालले. काय सांगू तुला, गेलो पंढरपुरात. जसा पंढरपुरात पोहोचलो, चंद्रभागेच्या मजा आहे का, माझ्याकडे बघत राहा तुम्ही. आता गेलो चंद्रभागेच्या स्नानाकडे, गेलो चंद्रभागेत उतरणार, तेवढ्यात माझ्या समोर एक बाबा आला. आणि जसा आला तसा त्या बाबांनी मला मागितला रुपया. दिला का काय, म्हणून म्हणलं माझ्याकडे बघत राहा. तो म्हणला कसा देईल, नवरा कुणाचा आहे. झालं काय, अगं म्हणला तेच तर तुला सांगतो. पंढरपुरात गेलो, तो बाबा चंद्रभागेच्या वळ म्हणतात, माझ्या समोर आला. काय वासुदेव का काय म्हणतात त्याला, मला मागितला रुपया. मग त्याला म्हणलं ये खोलीवर. मग आला, द्यावा लागला. नाही ग, घाबरती कशाला एवढी. मग काय झालं, लवकर सांगा, लवकर बोला, लवकर. 11 वाजले आता. त्याचं काय झालं, तो खोलीवर आला. आणि जसा खोलीवर आला, त्यांनी रुपया मागितला. त्याला म्हणलं मी तिकटा पुरतेच आणलेत. मग त्याला काय सांगितलं, त्याला म्हणलं ये की गावाकडे. आता कशी येडी आहे ग तू माझी बाई. अगं म्हणले तुला कसं कळत नाही, एवढं मोठं हे महाराष्ट्रात कित्येक जिल्हे आहेत, जिल्ह्यात कित्येक तालुके आहेत, तालुक्यात कित्येक गाव आहेत, गावामध्ये कित्येक वाड्या आहेत, वाड्यांमध्ये कित्येक वस्त्या आहेत, वस्त्यांमध्ये कित्येक घर आहेत. त्याला येड्याला काय कळणार मी कुठं राहतोय. नवरा असावा तर लागलं तुम्हाला बाण. तुम्ही 7 पासून त्याच्यातच आहात संध्याकाळी. असा आनंद वाटला. बात म्हणली काय तुम्ही मजा केलीत, आणि काय काय तुम्ही बहादुरी, काय चतुराई केली. वा, मला अभिमान वाटतो असा नवरा असण्याचा. दोघांच्या गप्पा अशा रंगल्या, दोघं एकमेकात असे बोलताना रमले. आणि तेवढ्यात आवाजच आला, आळंदीच्या ज्ञानोबारायाला देहुचार तुकोबारायाला, हे जेजुरीचार कंडेरायाला, हे पंढरीचार पांडुरंगाला. माय वाचुनी रड नाही, झाडा वाचुनी कड नाही, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला, आवाज आला, ज्याने आवाज ओळखीचा होता ना, छातीतच चमक आली. बायको म्हणली दामा नको. एवढ्या जोरात तू म्हणला जसं तुम्हाला दस्स झालं.
म्हणले असं काय किंचाळताय? नको जाऊ नको बाहेर. अगं जाऊ काय असं काय जाऊ नको, तो आला. म्हणली तो कोण? अगं तोच. पण म्हणली तो. हा म्हणली तोच. मग म्हणली थांबा जरा, मी जाऊन बघून येते. एक काम कर, तशी नको जाऊ. मग तशी जाऊ नको, बाहेर जा आणि त्याला सांग माझा मालक मेला. म्हणलं का तुमच्या जीवेला हाडबीड आहे का नाही तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? काहीतरी. हे बघ तुला सांगतो एवढंच सांग, मी करतो मरायचं नाटक आणि तू कर रडायचं नाटक. जमेल ना? ती म्हणली अहो रडणं तर माझा हातखंडा आहे. नाही चिंता करू नका, बायकांचं रडणं म्हणजे कोरोनाची साथ. मोकार पांगते, काही चिंता करू नका. म्हणजे ते रडणं बिडणं तर माझा पहिला नंबर रडण्यात कुठेही कधी येऊ शकतो, चिंता करू नका. नाटक सुरू जा म्हणले, जा बाहेर जा. ही बाहेर आली तशी नाही आली, मग रडतच. रडणं तुम्हाला काय वाटतं साधं असेल? ऐकायचंय? मला चांगलं माहिती आहे ना तुम्हाला काय पाहिजे ते. ऐकायचंय? बायको मी आधीच सांगितलं, बायको चतुर माणसाची आहे होती. बाहेर रडतच आली, यमकच रडत आली. ऐका. कधी नाही गेलं, कधी नाही गेलं, पंढरीला गेलं, वारीला गेलं, दिंडीला गेलं, भजनाला गेलं, आल्या आल्या मेलं. काय ऐकता तुम्ही? रडणं यमकच होत दादा. हे रडतच बाहेर आपटतच. एवढी रडत आली. तर ते बाकी कोणाला कळायचं का नाही ते मला माहित नाही, पण ज्याला कळायचंय त्याला गेलं. ते बिचार लांब गेलं घाबरूनच, वासुदेव बाबा. पण तिचं ते रडणं पाहिलं गावातल्या बायका, सगळ्या बायका भरा अख्खं गाव तिचं जमलं. एवढ्या बायका कीर्तनात नाही, तेवढ्या बायका तिथं रडायला. आणि सगळ्यांचं रडणं चालू, सगळे रडतायत सगळे. आणि मग त्याच्यावरती पहिला कार्यक्रम, नाकात कापूस घालणे. बरं मला सांगा, माणूस जिवंत आहे हे दाखवणारा एक अवयव, एकच इंद्रिय, ते म्हणजे जवळ नेला हात जाणवते जिवंत आहे, त्याच्यातच कापूस. बरं जो का श्वास अडकावा तो कापूस. बायकोनी तेही नाटक पार पाडलं. कशा करता? शाबास. आता तुम्ही एवढं डोक्यात ठेवायचं. 1 रुपया करता तेही नाटक पार पाडलं. दुसरा प्रयोग त्याच्यावर, त्याला आंघोळीला बाहेर काढला. मजा. अहो खरंच त्याला आंघोळीला बाहेर काढला. बरं आता जो जिवंत आहे तो बघतो स्वतःला, मला किती गरम पाणी लागतं, नाहीला किती थंड लागतं. मड्याला कोणी बघतोय वे? दिला बांबाला हे ढना जाळ. बंब काय साधा आहे, खळा उकळला. अहो एवढा उकळलेला बंब ना, त्याच्यात गार पाणी आणि वैशाखाचा महिना. आता तुम्ही विचार केलेला बरा. पाणी काढलं आणि आता ते पाणी मड का ओरडतंय का गरम आहे, जे याच्या अंगावर ओतणार तो. बायकोनी तेही नाटक पार केलं. कशा करता? बोलत राहा तुम्ही. झालं तेही नाटक बायकोनं पार केलं रुपया करता. मग त्याची ती प्रेत यात्रा सगळं बांधलं, निघाली रामनाम, निघाली ती प्रेत यात्रा. अहो तशी ती प्रेत यात्रा चालली, त्या प्रेत यात्रेत ते शेवटी ते बांधताना, ती प्रेत यात्रा उचलताना ते भावकीतले होते, त्यांची चालली होती तंबाखू चोळायची. ते गेले त्या वासुदेवाकडे, राम 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 राम. कुणीकडचं पाहुणं? लांबचं आहे. कुठलं? अहो पंढरपूर. म्हणजे आमच्या सांगलीत की इकडे कडेगावात कशाला इतक्या लांब? अहो म्हणले कामच असं आहे, ही जी निघाली ना काय म्हणले मला माहित नाही, पण ज्याच्या घरासमोर ही प्रेत यात्रा आहे, अमुक आहे, या गावातल्या माणसाने मला कबूल केलं होतं, तुम्हाला रुपया देईल, तो मागण्याकरता मी इथं आलो. काय सांगता राव? का
अहो ज्याचा रुपया मागण्याकरता आला ते तर मेलं कधी. अहो आता अटॅक आला. पांडुरंगा अरे म्हणले एवढ्या लांबून त्याचा रुपया आणण्याकरता आलो आणि आल्यानंतर बियाणी बिचारा गेला असं समजलं. आता तसं तरी कसं जाऊ, पेटूनच जाऊ. ज्यांनी बात म्हणला आता हा काही मला काडी लावल्याशिवाय सोडणार, पण तरी म्हणना ना मी जिवंत आहे. पठ्ठ्या कसा करता. शाबास. झालं निघाली ती प्रेत यात्रा. वासुदेव साधा नाही, त्याच्या डोक्या खालीच चाललेला. जाताना गप नाही. हे धर्माचे मायबाप जागा धर्माला, हे पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला. वासुदेवाची गाणी भारी भारी असतात. तुम्ही कधीतरी ऐकले असेल तर बघा, तुम्हाला लक्षात येत असतील. आणि चाललं त्याचं ते गाणं म्हणत चाललं. गेली ती प्रेत यात्रा स्मशानभूमीत पोहोचली 11:05. ते आधी सगळं तयार ठेवलेलं चरण बिरण त्याचं गेलं, सगळे विधी झाले. आणि आता ती पोरांनी हातामध्ये अग्नी घेतला आणि आता अग्नी त्या प्रेताला त्या सरणात दिला जाणार. ज्याला मरायचंय बरं, आता बाकीच्या ना जाऊ दे, त्या बायकोला माहिती नाही जिवंत आहे तरी म्हणा ना बाई कशा करता. शाबास. तरी म्हणा ना विचारी जिवंत आहे. झालं ते अग्नी त्या पेरे घातले त्या पोरानं आणि आता अग्नी त्या सरणामध्ये प्रेताला देणार. अहो तेवढ्या ज्याला पेटायचंय ते नाही घाबरलं. मग ज्याच्या मुळे पेटावं लागणार आहे तो वासुदेव बाबा घाबरला. असा पडत सुटला त्या प्रेताजवळ आला. बाबा अरे पाया पडतो तुझ्या, रुपया करता या पेट्या चितेत मरायला तयार झाला. अरे बाबा हात जोडून सांगतो माझा रुपया सुटला. म्हणला मग पठ्ठ्या उठला. विठ्ठल